नमस्कार, प्रतिभा पी डिझायनर या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर बघा, आज मी तुम्हाला इथे काही थोडंसं वेगळं असं डिझाईन दाखवणार आहे। वेगळं म्हणजे बघा, खूप सुंदर असं हे डिझाईन असणार आहे आणि हे शुगर बीट्स आणि व्हाईट कलरचे मोती वापरून किंवा फक्त आपण व्हाईट कलरचे मोती किंवा फक्त शुगर बीट्स वापरूनही हे डिझाईन करू शकतो। तर मी असं तुम्हाला आणि वेगळं डिझाईन आहे, तर खूप सुंदर असं हे डिझाईन आहे। आणि आपण जेव्हा आपला हा आता बघा ब्लाऊजचा गळा आहे, तर गळ्याच्या साईडने आपण हे डिझाईन करू शकतो। तर खूप सुंदर आहे आणि तुम्हाला हे डिझाईन बघितल्यानंतर खूप म्हणजे करावंसं वाटेल इतकं सुंदर असं हे डिझाईन आहे। त्याच्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि अगदी मी समजावून सांगत हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे। तर जे कोणी नवीन ताई आहे त्याच्या अगोदर आपल्या चॅनलवरती बेसिक क्लास झालेले आहेत अरीवर्कचे, त्यानंतर आपले आता हे ॲडव्हान्स क्लास चालू आहे आणि ॲडव्हान्स क्लासमध्येही आपले 48 दिवस कंप्लीट झालेले आहेत आणि आजचा आपला हा 49वा दिवस आहे। तर खूप आणि बघा, आता हे जे आपले बेसिक क्लास आहेत ना, तर हे बघून खूप साऱ्या ताईंनी खूप छान छान वर्क केलेले आहेत आणि मला व्हॉट्सअपवरती काही ताईंनी व्हिडिओ पाठवलेत, काही ताईंनी फोटो पाठवलेत आणि काही ताई म्हणजे बघा बाहेर त्यांनी पैसे देऊन क्लास केलेले आहेत। तरीसुद्धा बऱ्याच ताईंनी मला अशा कमेंट केल्या की तर आम्ही पैसे देऊन क्लास केले तरीही एवढं सुंदर असं एवढं परफेक्ट असं आम्हाला पैसे देऊन सुद्धा शिकवलेलं नाही, एवढं छान तुम्ही शिकवलेलं आहे। आणि त्या बेसिक क्लास करून बाहेर पैसे देऊन त्यांनी बेसिक क्लास करून त्या आपले व्हिडिओ परत बघत आहेत, कारण आपल्या व्हिडिओमध्ये अगदी बारीक बारीक ज्या गोष्टी आहेत ज्या कुणीही सांगत नाही त्या मी सांगितलेल्या आहे। त्याच्यामुळे त्या परत व्हिडिओ बघितला तुम्ही जर आता बघा आपल्या कमेंट्स जर बघत असाल तर तुम्हाला नक्कीच कळत असेल, ज्या ताई आपल्या कमेंट्स पण वाचत असतील ना, तर त्यांना कळत असेल की काय काय कमेंट खाली आलेले आहेत। तुम्ही कमेंट वाचत चला, तुम्हाला नक्की कळेल की कोण काय कमेंट करतं। तर खूप छान छान अशा कमेंट्स बाकीच्या ताई करतात आणि अशा पद्धतीने पण आता बघा ज्यांनी ॲडव्हान्स क्लास केलेले आहे ना, त्यांच्या पण कमेंट्स आहेत की एवढं असं आम्हाला सुंदर असं शिकवलेलं नाही आहे क्लासमध्ये, परंतु तुम्ही खूप छान शिकवता असं बऱ्याच ताईंनी कमेंट केलेल्या आहेत आणि मेसेज पण केलेले आहेत। तर ज्या कोणी नवीन आहेत तर बिनधास्त आपले क्लास करू शकता आणि अगदी हे जे यूट्यूबवरती व्हिडिओ आहेत हे अगदी फ्रीमध्ये आहे, इथे कसलेही पैसे वगैरे घेतले जाणार नाही। आणि आता त्याचबरोबर बघा बऱ्याच ताई असं पण कमेंट्स करतात की व्हिडिओ डिलीट करू नका। तर बघा आपले जे बेसिक क्लास आहे ना, तर ते खूप छान चाललेले आहेत, त्याच्यामुळे त्यातील कुठलाही व्हिडिओ डिलीट होणार नाही। आणि आता बघा ॲडव्हान्सचं म्हणाल तर बऱ्यापैकी चालू आहे, त्याच्यामुळे याच्यातलेही व्हिडिओ कुठलाही डिलीट करणार नाही। तुम्ही अजिबात कुठलंही टेन्शन घेऊ नका आणि बिनधास्त तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही हे व्हिडिओ बघत तुमचे जे काय तुमचं जिथपर्यंत वर्क चालू आहे ना त्याच्या पुढे तुम्ही हे वर्क चालू ठेवू शकता। तर बघा आता त्याचबरोबर आपलं वर्कशॉप चालू आहे आणि वर्कशॉपची मात्र फी आहे। तर बघा मी तुम्हाला सगळं वर्क जे आहे ना ते अगदी फ्रीमध्ये शिकवलेलं आहे। आपलं बेसिक पण फ्रीमध्ये झालेलं आहे आणि ॲडव्हान्स पण अगदी फ्रीमध्ये झालेलं आहे। त्यामध्ये फक्त देवीचं वर्कशॉप आणि 3D पिकॉकचं वर्कशॉप याचेच मी पैसे घेतलेले आहेत। आता ते पैसे कसे घेतलेले आहेत त्याचं सेपरेट वर्कशॉप घेतलेलं आहे आणि वरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती ज्यांना कोणाला हे वर्कशॉप करायचं आहे वरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करायचा आहे आणि तुम्हाला कुठलं वर्कशॉप करायचं आहे ते मला सांगायचं आहे, ठीक आहे। तर फक्त या वर्कशॉपचेच पैसे घेतलेले आहे आणि हे जे वर्कशॉप आहे ते पण खूप कमी पैशामध्ये आहे, इथे काही जास्त फी वगैरे ठेवलेली नाही वर्कशॉपची। तर ज्यांना कोणाला करायचं आहे तर ते नक्कीच याच्या अगोदरही मी एक जो पिकॉक बनवलेला आहे जो शिकवलेला आहे क्लासमध्ये त्याचा शॉर्ट व्हिडिओ पण टाकलेला आहे यूट्यूबवरती, तर तुम्ही तो बघू शकता, त्यानंतर तुम्हाला हवं असेल तर करू शकता। त्याचबरोबर देवी कशा बनवायच्या ना त्याचे पण शॉर्ट व्हिडिओ टाकलेले आहेत, तर तशा प्रकारे देवी बनवलेल्या आहेत आणि सगळे स्टुडंटचे वर्क मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहे यूट्यूबवरती। तर ते तुम्ही बघू शकता कशा प्रकारे पहिल्याच प्रयत्नामध्ये सुंदर सुंदर असे देवीचे वर्क स्टुडंटनी बनवलेले आहे। तुम्हाला जर करायचे असेल तर तुम्ही नक्कीच बिनधास्त आपल्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करून आपले हे जे वर्कशॉप आहे ते अटेंड करू शकता।
आता कोणी जर नवीन असेल आपल्या चॅनलवरती आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. आणि इतर ज्या मैत्रिणी आहेत आपल्या ज्यांना खरंच हे अरीवर्क करायचं आहे, बघा आता बऱ्याच ताई असतात ज्यांना खूप इच्छा असते अरीवर्क शिकण्याची, परंतु काही आता मला पण बऱ्याच ताईंचे फोन पण येतात आणि मेसेज पण येतात की आम्हाला खूप क्लास करायचे होते, म्हणजे करण्याची इच्छा होती, परंतु हे कारण होतं त्याच्यामुळे आम्ही क्लास करू शकलो नाही, ते कारण होतं म्हणून आम्ही क्लास करू शकलो नाही. त्याचबरोबर कमेंट्स पण येतात, तुमच्यामुळे आम्हाला घरबसल्या वर्क करण्याची संधी मिळाली, घरबसल्या आम्ही खूप छान पद्धतीने वर्क शिकलेलो आहोत. फक्त तुम्हाला आता हे जी यूट्यूबवरती क्लास चालू आहे, तुम्हाला फक्त जे काही सामान लागणार आहे त्याच्यासाठीच पैसे लागणार आहे. बाकीचं हे जे क्लास आहे अगदी फ्रीमध्ये आहे. आता आपण बघा लवकरच फॅब्रिक पेंटिंगचे पण क्लास घेणार आहोत. तर सध्या बघा सध्या बघा आपले शिवण क्लास चालू आहेत. ठीक आहे, आता हे शिवण क्लास जेव्हा कंप्लीट होऊ त्याच्यानंतर आपण फॅब्रिक पेंटिंगचे पण क्लास घेणार आहोत. ज्यांना कोणाला फॅब्रिक पेंटिंगचे क्लास करायचे आहे तर तसे मेसेज करा, म्हणजे आपल्याला कळेल की किती ताईंना हे फॅब्रिक पेंटिंगचे क्लास करायचे आहेत, म्हणजे आपण त्या पद्धतीने पुढे करूयात. ठीक आहे. आणि त्याचबरोबर बघा आता आपलं हे जे वर्क आहे तर बघा बीड्समध्ये वर्क पण झालेलं आहे आणि जे मोती आहेत ना याच्यामध्ये पण आपलं सगळं वर्क आतापर्यंत झालेलं आहे. आता ज्या डिझाईन राहिलेल्या आहेत त्या आपल्या चालू आहे. मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये एकतरी डिझाईन शिकवतेच आणि अगदी डिझाईन जी आहे ती वेगळी असते. काही लोड स्टिच असतात, काही वेगवेगळे डिझाईन असतात, काही विलीचे डिझाईन असतात, काही पानांचे डिझाईन असतात. अशा प्रकारे मी वेगवेगळे डिझाईन इथे तुम्हाला शिकवत आहे. आता याच्या अगोदरचे जर तुम्ही क्लास बघितले असतील तर सुंदर सुंदर अशा डिझाईन मी शिकवलेला आहे. त्याचबरोबर गळ्याला कशा प्रकारे लावायची आहे ती डिझाईन ते पण मी तुम्हाला सांगत असते. तर आज मी तुम्हाला तशाच प्रकारे काही डिझाईन शिकवणार आहे. त्याचबरोबर बघा आता हे झालंय आपले बीड्स मोती याचं वर्क किंवा जरदोशी वगैरे कट्स पाईप वगैरे याचं वर्क. आता आपलं हे बघा आता हे जे सिल्क थ्रेड आहे तर सिल्क थ्रेडचं वर्क जे आहे याचे पण खूप सारे प्रकार आहे सिल्क थ्रेडच्या वर्कचे. तर आणि सिल्क थ्रेडचं वर्क म्हणजे बघा थोडंसं किचकट आहे, समजून घेतलं तर सोपं आहे आणि समजून नाही घेतलं तर थोडंसं किचकट आहे. तर याच्यासाठी आता एका ताईने मला कमेंट केली होती की यात सिल्क थ्रेड करण्यासाठी सिल्क थ्रेडचं वर्क करण्यासाठी कुठली सुई आहे तर बघा 14 आणि 13 नंबरची तुलिप जापानचीच सुई आहे. तर माझ्याकडे दोन्हीपैकी एकही सुई नाही आहे, 14 नंबरची पण नाही आणि 13 नंबरची पण नाही. माझ्याकडे ही 0.5 mm ची सुई आहे. तर ज्यांना कोणाला हे सिल्क थ्रेडचं वर्क जे आहे या सुईने जमत नसेल तर त्यांनी 13 नंबरची किंवा 14 नंबरची सुई आणायची आहे. ती आपलं सिल्क थ्रेड वर्कसाठी अगदी स्पेशल आहे. ठीक आहे. तर याचं पण वेगवेगळे जे वर्क आहे ना ते आपण पुढे येणाऱ्या क्लासमध्ये बघणारच आहोत. ठीक आहे, आता सध्या ते साईडला आहे. आता आज आपण इथे याचं वर्क बघणार आहोत. तर कशा प्रकारे करायचं आहे ते मी तुम्हाला सांगते. चला तर मग आता सुरुवात करूयात. तर बघा आता इथे आपला जो पॉलिस्टर थ्रेड आहे तो घेतलेला आहे आणि याला गाठ देऊन घेतलेली आहे. ठीक आहे. आणि व्हाईट कलरचे मोती आणि शुगर बीड्स घेतलेले आहेत. तर हे आता साईडला ठेवते आणि तुम्हाला दाखवते कशा प्रकारे याचं वर्क करायचं आहे ते. तर बघा इथनं आपल्याला हा थ्रेड जो आहे ना हा वरती अशा पद्धतीने काढून घ्यायचा आहे. ठीक आहे. हे बघा अशा पद्धतीने आपल्याला हा थ्रेड वरती काढून घ्यायचा आहे आणि पेन्सिलच्या साहाय्याने सरळ लाईन इथे अशा पद्धतीने खेचून घेऊ शकता. ठीक आहे. आता बघा आपल्याला मोती आपले जे व्हाईट कलरचे मोती आहेत ते घ्यायचेत आणि शुगर बीड्स घ्यायचेत. ठीक आहे. आता बघा एक आपल्याला व्हाईट कलरचा मोती, एक शुगर बीड्स, एक व्हाईट कलरचा मोती, एक शुगर बीड्स आणि एक व्हाईट कलरचा मोती अशा पद्धतीने घ्यायचा आहे. बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला सुईमध्ये भरून घ्यायचं आहे आणि सुईमध्ये भरून घेतल्यानंतर इथे अशा पद्धतीने आपल्याला हे स्टिच करून घ्यायचं आहे. ठीक आहे. हे बघा अशा पद्धतीने आपल्याला हे स्टिच करायचं आहे. आता हे स्टिच करून झालंय, एक चेन स्टिच झाली, त्यानंतर एक छोटीशी चेन स्टिच आपल्याला इथे घ्यायची आहे.
आता हे बघा थोडंसं लक्षपूर्वक बघायचं आहे म्हणजे लक्षात येईल. बघा एक छोटीशी चेन स्टिच इथे घेतलेली आहे. थोडंसं झूम करून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तर हे बघा अशा पद्धतीने इथे स्टिच करून घेतलंय. एक चेन स्टिच छोटीशी पण घेतलेली आहे आणि त्यानंतर आता काय करायचं ना, हे थोडंसं असं सुईच्या टोकाने असं थोडंसं साईडला घ्यायचंय आणि हा जो मधला मोती आहे बघा, मधला मोती आहे बरोबर त्याच्या खाली आपल्याला अजून एक चेन स्टिच घ्यायची आहे. बघा मधला जो मोती आहे ना, अगदी त्याच्या खाली एक चेन स्टिच घ्यायची आणि अगदी त्या पुढे थोड्याशा अंतरावरती एक चेन स्टिच छोटीशी घ्यायची अशा पद्धतीने. ठीक आहे. आता बघा इथे एक छोटीशी चेन स्टिच, परत सांगते मी तुम्हाला, इथे एक छोटीशी चेन स्टिच घेतली. आता हे मोती स्टिच झाल्यानंतर एक छोटीशी चेन स्टिच घेतली. त्यानंतर थोडंसं रिटर्न मागे गेलंय. या मोत्याच्या खाली अगदी एक चेन स्टिच घेतली जी की लांब होती. त्यानंतर अजून एक छोटी. तर बघा आता परत आपल्याला सेम तसंच करायचं आहे. एक मोती घ्यायचा आहे, एक शुगर बीड्स, एक व्हाईट कलरचा मोती, परत एक शुगर बीड्स आणि एक व्हाईट कलरचा मोती. ठीक आहे. अशा पद्धतीने बघू शकता. आणि हा जो थ्रेड आहे हा याच्यामध्ये अशा पद्धतीने आपल्याला अडकून, हे बघा हे जे आहे ना हे थोडेसे खाली लोटून घ्यायचेत बघा. आणि बरोबर आपण जी लाईन खेचलेली आहे ना त्यावरतीच आपल्याला हे स्टिच करून घ्यायचे आहेत. हे बघा अशा पद्धतीने बरोबर जी लाईन आपण खेचलेली आहे त्याच लाईनीवरती आपल्याला हे स्टिच करायचे आहेत. आणि अजून एक छोटीशी चेन स्टिच इथे द्यायची आहे. बघू शकता अशा पद्धतीने. आता बघा जसं आपण इथे केलंय ना सेम तीच पद्धत आपल्याला वापरायची आहे. बघा हा जो मधला मोती आहे त्या मोत्याच्या खाली एक चेन स्टिच जी की लांब असेल आणि अजून एक छोटीशी चेन स्टिच त्या पुढेच. ठीक आहे. अशा पद्धतीने. आणि व्हाईट कलरचा मोती बघा, परत दाखवते तुम्हाला मी. व्हाईट कलरचा मोती, शुगर बीड्स, व्हाईट कलरचा मोती, शुगर बीड्स आणि व्हाईट कलरचा मोती अशा पद्धतीने. आणि परत आपल्याला हे सुईमध्ये व्यवस्थित असं हे घालून झाल्यानंतर या थ्रेडमध्ये गुंतवायचे. हे बघा अशा पद्धतीने हे लोटायचे. आणि बघू शकता जी आपली लाईन आहे, आता बघा थोडीशी लाईन जी आहे ना ती थोडीशी फेंट झाली तर हिला थोडंसं डार्क करून घेते अशा पद्धतीने. आता दिसत असेल तुम्हाला. आणि हे बघा आता काय होतं ना, थोडंसं कॅमेऱ्याकडे लक्ष द्यायचं, इकडे पण लक्ष द्यायचं, कारण काय होतंय ना कॅमेरा बंद पडतो कधी कधी, त्याच्यामुळे थोडंसं कॅमेऱ्याकडे पण लक्ष द्यावं लागतं. आणि हे बघा अशा पद्धतीने आपल्याला इथे या लाईनीवरती हे स्टिच करून घ्यायचे आहेत. बघा आता आपण इथे साधा थ्रेड वापरलेला आहे. हे बघा अशा पद्धतीने. ठीक आहे. आता सेम परत तीच पद्धत आपल्याला वापरायची आहे, तीच आपल्याला कंटिन्यू करायची आहे. एक चेन स्टिच, परत एक छोटीशी चेन स्टिच आणि मोती, शुगर बीड्स, मोती, शुगर बीड्स आणि मोती अशा पद्धतीने घालून झाल्यानंतर आपल्याला या थ्रेडमध्ये परत हे गुंतवून घ्यायचे. बघा गुंतवून झाल्यानंतर परत आपल्याला इथे अशा पद्धतीने हे स्टिच करून घ्यायचे. त्याच लाईनीवरती अजून एक छोटीशी चेन स्टिच बनवायची त्याच लाईनीवरती. परत रिटर्न जायचंय. मधला जो मोती आहे त्याच्या खाली आणि लाईनीवरतीच, मोत्याच्या खालीच आणि लाईनीवरतीच आपल्याला हे स्टिच करायचे. एक छोटी चेन स्टिच, एक मोठी चेन स्टिच, एक छोटी चेन स्टिच. आता त्यानंतर परत बघा मोती, शुगर बीड्स, मोती, शुगर बीड्स आणि मोती अशा पद्धतीने आपल्याला परत हे त्याच पद्धतीने स्टिच करून घ्यायचे आहेत.
तर बघा हे जे आहे ना हे लोड स्टिचच आहे, परंतु थोडं वेगळ्या पद्धतीचं आहे. आता लोड स्टिच म्हणजे काय, आपण तिथे त्याला लोड देतो, त्याला लोड स्टिच म्हणतो. इथे आपण याला काही लोड वगैरे काहीही देत नाही. फक्त आपण काय करतो ना, एक अगोदर सरळ घेतो, त्यानंतर त्याच्या खाली घालून इकडे काढतो, परत त्याच्या खाली घालून इकडे काढतो, त्याच्या खाली घालून इकडे काढतो. त्याने काय होतं, याला उभार येतो. ठीक आहे, आपण याच्या खाली हा मोती गेलेला आहे आणि त्या मोत्याने हे काय झाले ना वरती उचललं जातं. तर त्याच्यामुळे हे अशा पद्धतीने हे पण लोड स्टिच टाईपच झालेलं आहे. फक्त याला लोड म्हणू शकत नाही, परंतु लोड स्टिच पण म्हणू शकतो, दोन्ही आपण करू शकतो. तर बघा अशा पद्धतीने आपण याचं डिझाईन अगदी गळ्याच्या साईडने अशा पद्धतीने, आता हा समजा आपला हा गळा आहे, तर अशा पद्धतीने आपण या गळ्याच्या साईडने हे डिझाईन करू शकतो. आता मी काय हे गळ्याच्या साईडने नाही दाखवते, फक्त सरळ लाईनीमध्ये दाखवते. परंतु आपण जेव्हा गळ्याच्या साईडने घ्याल ना, तर तेव्हा अशा पद्धतीने सरळ लाईन खेचून घ्यायची आणि त्या लाईनीवरतीच बरोबर बनवायचं आहे, म्हणजे हे बरोबर डिझाईन तयार होईल. आता मी अजून थोडंसं दाखवते आणि त्यानंतर व्हाईट मोत्यांमध्ये पण तुम्हाला दाखवते, म्हणजे तुम्हाला आयडिया येईल कशा प्रकारे हे डिझाईन बनतं. आपल्याला इथे काय करायचंय, परत रिटर्न जायचे. हे बघा, परत रिटर्न जायचे आणि अजून एक छोटीशी चेन स्टिच घ्यायची अशा पद्धतीने. आणि त्यानंतर आपल्याला मोती शुगर बीड्स घ्यायचे. तर खूप सोपं आहे, फक्त थोडंसं बारक्यावेळेने बघायचं म्हणजे नक्की लक्षात येतं. तर हे बघा, बरोबर आपली जी लाईन आहे त्याच लाईनीवरती आपल्याला हे करायचं आहे. इकडे तिकडे गेलो की मग आपलं डिझाईन बिघडतं. परत रिटर्न जायचंय, परत सेम तीच पद्धत फॉलो करायची. मोती शुगर बीड्स. बघा अशा पद्धतीने बघू शकता, खूप सुंदर असं हे डिझाईन दिसतं. आणि व्हाईट मोत्यांमध्ये जर करायचं म्हटलं तर खूपच हे डिझाईन जे आहे ना ते उठून दिसतं, फक्त व्हाईट मोती किंवा फक्त शुगर बीड्स. परंतु मी तुम्हाला हे दोन्हीही याच्यामध्ये दाखवलेलं आहे, व्हाईट मोती आणि शुगर बीड्समध्ये दाखवलेलं आहे. तर हे पण छान दिसतं आणि फक्त व्हाईट मोत्यांमध्ये अगदी सुंदर, म्हणजे बघा तुम्ही करून बघा, खूप सुंदर असं दिसतं. फक्त एकदा एखादी अशी लाईन करून बघा कपड्यावरती. इथे पण आपल्याला रिटर्न जायचं, विसरून गेले. हे बघा अशा पद्धतीने परत आपल्याला रिटर्न जायचंय आणि परत तेच आपल्याला कंटिन्यू करायचंय. बघू शकता, ठीक आहे, अशा पद्धतीने. आता बघा तुम्हाला लगेच अंदाज आला असेल किती सुंदर असं हे डिझाईन दिसतं. आणि बघा आपल्याकडे जर लोड नसेल, लोड द्यायला काहीही पर्याय नसेल, तर मी तुम्हाला याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलंय कशा प्रकारे लोड द्यायचा. आणि आपल्याकडे डोली थ्रेड पण नसेल तर मग काय करायचं, मी तुम्हाला याच्या अगोदर सांगितलंय मोती वगैरे वापरून पण तुम्ही लोड देऊ शकता. आणि तुम्हाला जर मोती लोड देण्यासाठी नसेल वापरायचे तर तुम्ही जरदोशी वापरू शकता लोड देण्यासाठी. किंवा मग आपल्याकडे तर बघा जी पायपिंग आहे ना, दोरी पायपिंग, ती तर असतेच असते, ठीक आहे. आणि तीही जर नसेल तर मग तुम्ही अशा प्रकारे हे डिझाईन नक्की करू शकता. आता बघा मी हे तुम्हाला दोन याच्यामध्ये दाखवलंय. आता फक्त व्हाईट मोत्यांमध्ये आपण बघूयात. इथेच मी लगेच याच्याच पुढे कंटिन्यू करते, वेगळं नाही दाखवत. तुम्ही मात्र वेगवेगळ्या लाईनी बनवा, दोन्ही पण तुम्ही वेगवेगळ्या लाईनीमध्ये करून घ्यायचं आहे. मी इथे तुम्हाला याच्यामध्येच दाखवते, थोडंसं बघूयात याच्यामध्ये होतं की नाही. तर हे बघा, आता मी सगळे व्हाईट कलरचे मोती घेतलेले आहेत आणि हे बघा बहुतेक जमेल. तर सेम त्याच पद्धतीने करायचं इथे पण. परत रिटर्न गेली आणि एक लांब चेन स्टिच, एक छोटी चेन स्टिच, परत मोती घ्यायचे आणि इथे मी 4 मोती घेतलेले आहेत बघा. आणि बघू शकता, तुम्हाला लगेच कळत असेल किती सुंदर असं हे व्हाईट मोत्यांमध्ये पण दिसतंय.
परत रिटर्न जायचं आहे. आता इथे काय मध्ये मोती वगैरे नाही, तर 2 पुढे सोडायचे, 2 मागे सोडायचे आणि मध्ये चेन स्टिच घ्यायची अशा पद्धतीने. आता थोडंसं 2-3 याच्यामध्ये दाखवते आणि मग नंतर स्टॉप करते मी डिझाईन, म्हणजे तुम्हाला तुमच्या पण लक्षात येईल. हे बघा अशा पद्धतीने. तर बघा फक्त जी व्हाईट मोत्यांची आहे ना ती जरा थोडीशी उठून दिसते. उठून का दिसते? कारण याच्यामध्ये छोटं नाही. आता जी समोर आहे ना ती पण छान दिसतीये. आपली जी शुगर बीट्स आणि मोत्यांची आहे ती पण छान दिसते, परंतु ही थोडीशी उंचावून दिसते कारण याच्यामध्ये छोटं काही नाही. एकसारखे बीट्स आहे, एकसारखे मोती आहेत, त्याच्यामुळे थोडंसं हे उठावून दिसतंय. सॉरी, परत रिटर्न जायचं राहिलं आपलं. मोती फसवून घ्यायचे आणि चेन स्टिच घ्यायची. परत एक चेन स्टिच घ्यायची. तर बघू शकता अशा पद्धतीने हे डिझाईन सुंदर असं तयार झालेलं आहे. आणि बघा खूप सुंदर असं हे दिसतंय. तर अशा प्रकारे याचा एंड करायचा आहे. आणि मी आता तुम्हाला बघा दोन्हीही याच्यामध्ये शिकवलंय. बघा हे पण सुंदर दिसतंय आणि हे पण सुंदर दिसतंय. तर तुम्हाला हवं ते तुम्ही डिझाईन बनवू शकता. याचं थोडंसं असं जाड वाटतंय आणि याचं थोडंसं चपटं वाटतं. तर याचं चपटं का वाटतं मी तुम्हाला याचा पण सांगितलंय, कारण इथे शुगर बीट्स आहे त्याच्यामुळे. आणि याचं एकसारखं असं हे लोड वाटतंय. तर तुम्हाला हवी ती डिझाईन तुम्ही दोन्हीही करून बघा. आणि ब्लाऊजवरती हवी ती डिझाईन तुम्ही करू शकता. तुम्हाला आवडेल ती तुम्ही डिझाईन इथे करू शकता. तर बघा सुंदर असं इथे मी 2 प्रकारे तुम्हाला डिझाईन कसं करायचं ते शिकवलेलं आहे. तुम्हाला नक्की हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका, कारण तुमच्या एका लाईकने मला अजून सुंदर सुंदर व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत घेऊन येत असते. अजून मला प्रोत्साहन मिळतं, अजून छान छान व्हिडिओ मी असे तुमच्यापर्यंत घेऊन येत असते. तर चला तर मग परत भेटूयात पुढच्या असंच एका छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.